CCTV जो सतत तुमच्या सुरक्षेत तैनात असतो, पण हाच CCTV तुम्हाला कधीही दगा देऊ शकतो आणि सर्वात मोठी तुमची कमजोरी बनू शकतो। नुकताच गाझियाबाद पोलिसांनी एका अशा हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय ज्यानं पूर्ण देशाला हादरवून सोडलंय। पाकिस्तानमध्ये बसलेले हँडलर्स आपल्याच देशातील रेल्वे स्थानकांवर चोरून कॅमेरे लावून आपल्या सैन्याची क्षणोक्षणीची माहिती घेत होते। याच धोक्याकडे लक्ष देऊन भारत सरकारनं आता 1 एप्रिल 2026 पासून एक मोठा निर्णय घेतला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही हेरगिरी कशी होत होती आणि आता तुम्हाला तुमचा नवीन कॅमेरा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। नमस्कार, मी प्रथमेश। मित्रांनो, गाझियाबाद पोलिसांनी नुकतेच 15 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे, ज्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। हे लोक दिल्ली, कैंट आणि सोनीपत सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सोलर पॉवर्ड आणि सिम कार्ड असलेले CCTV कॅमेरे लावत होते। हे कॅमेरे उंच खांबांवर अशा प्रकारे लावले गेले होते की तिथून जाणाऱ्या लष्करी गाड्यांची आणि जवानांची प्रत्येक हालचाल पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांना लाईव्ह दिसत होती। आता सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे या कॅमेऱ्यांना चालवण्यासाठी कोणत्याही विजेच्या वायरची गरज नव्हती। हे सूर्याच्या प्रकाशाने चार्ज व्हायचे आणि सिम कार्डच्या मदतीने थेट डेटा सीमापार पाठवत होते। आता याच सुरक्षा चुकीला रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हणजेच MITने कठोर पावले उचलली आहेत। 1 एप्रिल 2026 पासून भारतात फक्त तेच CCTV कॅमेरे विकले जातील ज्यांच्याकडे STQC आणि BIS प्रमाणपत्र असेल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे STQC, BIS किंवा ER नेमकं काय प्रकरण आहे। चला हे सोप्या भाषेत समजून घेऊयात, जेणेकरून कोणताही दुकानदार तुम्हाला फसवू शकणार नाही। सर्वात पहिले आहे STQC। याचा अर्थ असा आहे की सरकारी लॅबने या कॅमेऱ्याच्या मेंदूची म्हणजेच सॉफ्टवेअरची तपासणी केली आहे। हे खात्री देतं की तुमच्या बेडरूमचा किंवा ऑफिसचा व्हिडिओ चोरून कोणत्याही परदेशी सर्व्हरवर जात नाहीये। यामध्ये कोणताही डिजिटल चोर दरवाजा नाहीये। दुसरे आहे ER म्हणजेच इसेन्शियल रिक्वायरमेंट्स। ही एक प्रकारची फिटनेस टेस्ट आहे। यामध्ये पाहिलं जातं की कॅमेरा डेटा कोड म्हणजेच इन्क्रिप्शन करत आहे की नाही, जेणेकरून मधल्यामध्ये कोणीही तो हॅक करू शकणार नाही। आणि तिसरं आहे BIS। हे कॅमेऱ्याची बॉडी आणि विजेच्या सुरक्षिततेचे प्रमाणपत्र आहे। हे गॅरंटी देतं की कॅमेऱ्यात शॉर्ट सर्किट होणार नाही आणि तो भारतीय हवामान आणि विजेच्या चढ उतारांना सहन करू शकेल। आता 1 एप्रिल 2026 पासून जर कॅमेरा या तिन्ही कसोट्यांवर खरा उतरला नाही तर तो बेकायदेशीर मानला जाणार आहे। आता प्रश्न येतो की जे कॅमेरे तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आधीपासूनच लागलेले आहेत त्यांचं काय? सध्या सरकारने जुने कॅमेरे उतरवण्याचे आदेश दिलेले नाहीयेत, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही त्यांचा पासवर्ड त्वरित बदलला पाहिजे। 1 एप्रिल नंतर जेव्हाही नवीन कॅमेरा घ्याल तेव्हा बॉक्सवर STQC आणि इसेन्शियल रिक्वायरमेंट्स म्हणजेच ERचा लोगो नक्की पहा। विना प्रमाणपत्र असलेल्या कॅमेऱ्यांचा डेटा अनेकदा परदेशी सर्व्हरवर जातो, जो तुमच्या गोपनीयतेसाठी मोठा धोका आहे। तर मित्रांनो, सुरक्षा फक्त कुलूप लावण्याने नाही तर योग्य तंत्रज्ञान निवडण्याने येते। स्वस्त मिळते म्हणून स्वतःच्या आणि देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नका। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या हेरगिरीच्या रॅकेटबद्दल आणि नवीन नियमांबद्दल जागरूक होतील।